फुललेला दिसतो या सोन्यापासून, या खेड्यापासून. ज्या गावात भक्तिरूपी सोनं तयार झालं म्हणून त्याचं नाव काय? सोनार खेड. तुमच्या भागात हे मात येऊन गेले संपत महाराज, आमच्या भागात गुरुवरे रामचंद्र महाराज. आमच्या गावात हे असंच गाव आहे, वाढोना. जिथून परमार्थ वाढला तो वाढोना. तुमच्या भागात जिथून परमार्थ रूपी सोनं वाढलं ते सोनार खेड. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. किती परमार्थ केला जुन्या लोकांनी. ओस देह भावा पाडोनिया. त्यांनी कष्ट घेतले, त्यांनी झाड लावलं. आता आपले कोण खाऊन राहिलं? आपण नाही. अगोदर होतं काय बिदागिरी बोल्या झाल्या. त्या लोकांनी झाड मोठं केलं आणि आपल्या कामी आलं. म्हणून किती उपकार आहे त्याचे, संतांचे उपकार किती आहे. वा वा वा. येथे उपकारासाठी आले ज्या घर वैकुंठी. उपकार करण्यासाठी संत येत असतात. आपल्याला यावं लागते, देवाला आणावं लागते. आणि लासी रूपा बडी करोने खडे हरिदासी. तुकाराम महाराज सुद्धा स्वतंत्र येण्यामध्ये त्याचे प्रमाण बघा. आलो म्हणे तुका मेला, आलो म्हणे तुका प्रचार करण्याकरिता. लिखित नियम नाही पण असा प्रचलित नियम आहे. पहिल्या दिवशी कीर्तनाला नाम परभंग घ्यावा. तसा कोणताही भंग कधी चालते, त्याचं नावच आहे भंग. पण प्रचलित नियम आहे, परंपरेनं चालत आलेला नियम. पहिल्या दिवशी नाम परभंग असावा. कारण जगात नाम पवित्र आहे. पवित्रानाम पवित्रम्यो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानां यो यो पिता. पवित्र आहे नाम. जगात नामा एवढं पवित्र काही नाही. म्हणून पहिल्या दिवशी आरंभी आवडी आदरे आले नाम. तेने सकळ सिद्ध जगी झाले पूर्ण काम. नाम घेण्याचा आग्रह. कशा करता आलो आपण? नामस्मरण करण्याकरता आलो. आपण जर म्हटलं जाऊ द्या, आज करू, उद्या करू, परवा करू, चालते का? जेव्हा सावध झाला माणूस तेव्हा नामस्मरण करायचं. काय भाग्य आहे आपलं, किती भाग्य आहे. पहिलं भाग्य आहे मनुष्य जन्म मिळाला. दुर्लभम त्रयमे वैतत् मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. जगात दुर्लभ असा देह मिळाला. त्यानंतर बघा ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्यानंतर मिळाला. ज्ञानोबाराय तुकोबारायच्या अगोदर मिळाला असता आपल्याला वारी कशाला म्हणतात कळाली नसती. माझे जीवेची आवडी पंढरपुरा नेनगुडी. तुकोबाराच्या अगोदर निघालो असतो, गाथा कशाला म्हणतात कळाला नसता. म्हणून दुसरं भाग्य आहे. पहिलं भाग्य आहे मनुष्य देह मिळाला. दुसरं भाग्य अशा महान संतांच्या नंतर मिळाला.
आणि तिसरं भाग्य आहे महाराष्ट्रात मिळाला. महाराष्ट्रासारखा नामघोष इतर राज्यामध्ये नाही. आज जर तुम्ही पाहिजे तर हरेक गावला कार्यक्रम चालू आहे.